प्रश्न 5वा. ठीक आहे. तर त्या 5व्यामध्ये मला वाटतं समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत की नाही ते चेक करायचे. आता समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म काय सांगतो तुम्हाला बघा या ठिकाणी. समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म सांगतो की त्याच्या समूह भुजा समान असतात. या दोन बाजूची माप सारखी आहे ना, दुसऱ्या दोघांची पण माप सारखी आहे ना, बरोबर आहे. एवढं जरी केलं तर बस झालं. चारही बाजूची माप काढायला लागत, त्याच्यापैकी दोन सारख्या असणार, बरोबर आहे. ह्या दोघीचे माप सारखे आहे ना, ह्या दोघीचे पण सारखे आहे, बरोबर आहे. हे झालं तुमचं समांतरभुज चौकोनाचं. त्याच्यामध्ये समभुज चौकोन सेम करायचे. चारही बाजूची माप काढायची, ती चारही बाजूची माप कशी येणार, सारखी येणार. 100% चारही बाजूची माप कशी येणार, सारखी येणार, सेम येणार. जर आले की समजायचं की ते समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. जसं काल चौरसाचं बघितलं होतं आपण. चौरसामध्ये काय केलं तर चारही बाजू सारखे आलत्या आणि कर्ण पण काढले होते. त्याचे कर्णाचे माप पण कसे आलते, सेम आले होते. त्याच्यानंतर आता हा एक प्रश्न आहे पहा की अंतर दिलेलं आहे आणि त्याची x ची किंमत काढायची आहे. मग परत तेच करायचंय. दिलेलं काय आहे बघा, काय दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7 दिलेलं आहे एल चे निर्देशक x, 7. याला तुम्ही x1 आणि y1 मानू शकता. यस. त्याच्यानंतर m चे निर्देशक काय आहे 1,15. याला काय मानू शकता तुम्ही x2, y2. आणि दोघं मधलं अंतर दिलेलं आहे पहा. अंतर किती आहे 10. म्हणजे दोघातलं अंतर LM मधलं अंतर दिलेलं आहे. किती येते 10 आहे बघा. 10 एकक आहे. तर एल आणि एम मधलं अंतर दिले 10 आहे. याच्यात काय करायचं इनिशियली आपल्याला, तर अंतराचं सूत्र वापरायचं. अंतर दिलं मग अंतराचं सूत्र वापरायचं. दुसरं काही दिलं असतं दुसऱ्या काही सूत्र वापरलं असतं. तिसरं काही दिलं असतं तिसऱ्या काही सूत्र वापरलं असतं, बरोबर आहे की नाही. काय करायचं मग, अंतराचं सूत्र काय सांगतं, अंतराचं सूत्र बरोबर काय येतं ते वर्गमुळात x2 - x1. x2 - x1 म्हणजे 1 - x चा कंसाचा वर्ग. याला x2 घ्या, काय फरक नाही पडत. त्याच्यानंतर प्लस y2 - y1 15 - 7 कंसाचा वर्ग. अंतर दिलेलं आहे, अंतर 10 आहे. अरे अंतर 10 आहे ना, अरे अंतर 10 आहे ना, आहे ना अंतर, आहे ना अंतर 10, अंतर आहे ना 10 आहे ना अंतर 10 आहे ना, 10 आहे का अंतर 10 आहे इथं. हो आणि हो, अरे वा हो. त्याच्यामध्ये काय करायचं, कंसामध्ये 1 मिनिट, कंसामध्ये दिले त्याचा काय करायचं, वर्ग काढायचा. त्याचा वर्ग काय येतो 1 चा वर्ग 1 मायनस 2ab 2x अधिक b चा वर्ग x चा वर्ग अधिक 15 - 7 म्हणजे 8 चा वर्ग. एक काम करा, इकडं 10 आहे, इकडं वर्गमूळ आलेलं आहे. जेव्हा गोष्ट लक्ष द्या, वर्गमूळ आलं वर्ग करायचा. याचा 10 चा वर्ग येतो 100. याचं वर्गमूळ येतं भरपूर. वर्गमूळ कसं होतं, निघून जातं. राहिलं का मग इथं 1 - 2x. 1 मिनिट, हा काय राहिलं तिथं 2x अधिक x चा वर्ग. 8 चा वर्ग किती होतो भाऊ, हा नाही तर म्हणा ना 64. 16 म्हणा 16, हा 16 म्हणा कि हो. हा बघा पोरा हो. त्याच्यामध्ये काय करतो मग आता याला इनिशियली काय करायचं, एक काम करूया 64 आणि हा एक किती होते रे 65. इथं काय राहिलं पहा बरं, x चा वर्ग मायनस 2x प्लस 65 बरोबर 100. ते 100 इकडे घेऊन या बरं. x चा वर्ग मायनस 2x अधिक किती राहते, अधिक नाही राहणार, मायनस राहील. किती राहील मायनस 35 राहील का, मायनस 35 बरोबर 0. सर हे तर वर्ग समीकरण झालं. गणित भाग 1 मध्ये वर्ग समीकरण धडा झाला की नाही, अवयव पाडायचे की त्याचे. इथं काय केलं हे लक्षात नाही राहिलं आपलं. वर्ग केला, वर्ग केला. ठीक आहे, चला वर्गमूळ घ्या. -35
वर्ग काय हे काढायचे अवयव. 5 7 35 येतं का रे? कस काय? 7 मधून 5 गेलं 2 राहते. इथं वजाबाकी झालेली आहे म्हणजे दोघांचे चिन्ह सारखे नाही. गुणाकार ऋण आलेला आहे म्हणजे दोघांचे चिन्ह सारखे नाहीये. तर 7 ला मायनस करा, 5 ला प्लस करा. काऊन? वजाबाकी झाल्यावर उत्तराचं चिन्ह कसं झालेलं आहे? मायनस. मोठ्या संख्येत चिन्ह असतं. मोठी संख्या कोण आहे? तुषार. 7 7 5 3 आहे की नाही? याला काय करता? अवयव पाडा. x वर्ग प्लस 5x मायनस 7x. 7 मधून 5 गेले 2 मायनस 35 बरोबर बरोबर बरोबर. अवयव पाडले. काय ते अवयव बघा, अवयव बघा काय ते. एक्स कॉमन काढलं कंसामध्ये येतं x अधिक 5. 7 कॉमन काढलं कंसामध्ये येतं x अधिक 5. काय येते? x अधिक 5 आणि x मायनस 7. काय होईल ते? x अधिक 5 दुसरं येतं x वजा 7 बरोबर 0. काय केलं? x अधिक 5 x अधिक 5 दोन वेळेस चालतं. एकदा कॉमन घेतलं बाहेरचं एका ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. ठीक आहे. मग दोन दोघाचा गुणाकार जर 0 असला दोघांपैकी एक 0 असतं. मग ते काय येतं? x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 7 बरोबर 0. तर हे x बरोबर येतं -5 आणि हे येतं x बरोबर 7. तर x ची किंमत काय येणार? 7 येणार. 7 दोन येऊ शकते किंमत. शेवटचा क्वेश्चन घेऊन टाकू एक 8वा. समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. समभुज त्रिकोण आहे, त्रिकोण चौकोन नाहीये. समभुज चौकोनासाठी 4 माप काढायला लागेल बाजूची. कारण चौकोन म्हणतात चौकोन आणि त्याला असतात 4 बाजू. तसं कोण पण असतात 4. बरोबर आहे. हा याच्यात काय करायचं? हे काय दिलं ही खिचडी, हे तर आमच्या डोक्यात वरून जाणार आहे. हा याच्यात मजा येणार आहे, मजा. हे जे ना हे असं आलं ना आमचं डोकंच काम करीत नाही काही लोकांचं, असं म्हणणं आहे. बरोबर. काय दाखवायचंय? समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण म्हणजे काय असतं? समभुज, सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू. पवन पवन शेठ, 4 बाजू समान असल्या पाहिजे. अरे 3 बाजू. मग याला नाव दिलं आपण एबीसी दिलेलं आहे. ABC. मग याच्यातलं काय सांगितलंय? एचा निर्देशक, बीचा निर्देशक दिलेला आहे, सीचा पण दिलेला आहे. त्या तिघाचे काय करते? शिरोबिंदू लिहून काढायचे. समजा हा 1,2 आहे. समजा काय 1,6 आहे आणि हा किती आहे? 1 अधिक 2 वर्गमुळात 3,4 असं दिलेलं आहे. आपल्याला हे काय दाखवायचंय? समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे. समभुज म्हणजे AB BC आणि AC हे कसे असले पाहिजे? समान असले पाहिजे. मग काढा ते. हा काढा किती? मग काढू. मग आपण अंतर काढू. AB बरोबर काय सांगा? AB बरोबर काय येईल? वर्गमुळात काय दाखवायचं? काय करायचं सांगा? वर्गमुळात काय येईल? आता समजा A आहे. A आणि B याला x2 y2 घ्या, याला x1 y1 घ्या. 1 - 1 कंसाचा वर्ग आणि 6 - 2 कंसाचा वर्ग. AB बरोबर वर्गमुळात 1 - 1 काय होतं? 0. 0चा वर्ग काय होतो? 0 अधिक काही काय होतं? तेच होतं. 6 मधून 2 गेले, फक्त किती राहिले? 4चा वर्ग. बरोबर. अरे वर्ग आणि वर्गमूळ काढून टाका ना. वर्ग करा मग वर्गमूळ काढा. कोणाशी गेली ती शाळा? नाही. वर्ग आणि वर्गमूळ काढून टाकायचं. इथे आलं किती? आधी वर्ग करायचा मग वर्गमूळ काढायचं. वारे बेटे क्या बात आहे, मौज कर दी. है की नाही? नंतर BC काढायचं. कसं आहे BC? ह्याच्यातून हे मायनस करायचे. 1 अधिक 2 वर्गमुळात 7 -1. हा बरोबर ना? अधिक त्याचा वर्ग 4 - 6 कंसाचा वर्ग. 2 वर्गमुळात 7 आहे का? किती येते? 3 आहे. 2 वर्गमुळात 3 आहे ना? पहा कसा अर्थाचा अनर्थ होतो कधी कधी. अर्थाचा अनर्थ होतो. हा काय करायचं मग याला? 1 मधून 1 गेलं, राहिलं 2 वर्गमुळात 3. या 2 वर्गमुळात 3चा काय करायचा? वर्ग करायचा. अधिक 4 मधून 6 गेल्यावर किती राहते बुवा?
हा -2 राहते. -2चा वर्ग. हा आता इथं याचा वर्ग किती होतो पहा, 2चा वर्ग 4 आणि वर्गमुळात 3चा वर्ग 3 होतो. कुठल्याही संख्येच्या वर्गमुळाचा वर्ग हा ती संख्या असते. कुठल्याही संख्येच्या वर्गमुळाचा वर्ग ही ती संख्या असते. ती संख्या म्हणजे 3 आणि 3 चौक 12. वर्गमुळात तिथे 12 आणि हे होतं 4. 12 आणि 4 किती होतं 16. च वर्गमूळ किती होतं. वा बेटे, याला 1 नंबर द्या. 1 नंबर देऊन टाकला याला. 2 नंबर द्या. 3 नंबर काढायचा. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची माप काढायची. ए बी काढलं, बी सी काढलं. आता काय राहिलं एसी काढा. एसी लावा. सांभा इकडे. एसी थंडी आहे सर, एसी नका लावू, हे की नाही. चला मग एसी काढायचं. याच्यामध्ये 1 अधिक 2 वर्गमुळात 3 वजा 1 करायचं कंसाचा वर्ग अधिक 4 वजा 2. असं कोण वाटलं नाही. हे सारखंच होतं. हे सारखंच होतं. हे बघा नाही तर तू 4 मध्ये 6 केले, इथे 4 मध्ये 2 केले, एकच स्कीम. हा चला रे. 1 मधून 1 गेलं 0. राहिलं काय 2 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग अधिक 4 मधून 2 गेले 6 वर्ग काढायचा. याचा वर्ग काय येणार आहे, इथं आपण काढला होता. 2 दुनी 4 वर्गमुळात 3चा वर्ग 3, 4 त्रिक 12 अधिक हे 2चा वर्ग 4. वर्गमुळात किती येते, किती आलं. या 3 नंबर द्या. समीकरण 1, 2 व 3 ऋण AB बरोबर BC बरोबर AC बरोबर म्हणून बिंदू ABC हे समभुज त्रिकोणाचे बिंदू आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण हे करायचं आहे. प्रश्न क्रमांक 8. सगळे प्रश्न घेतल्यासारखे. आता याच्यामध्ये समभुज चौकोनाचं असंच करायचं. फक्त एक अंतर शिल्लक काढणार आपण. एक अंतर शिल्लक काढणार आपण. समजलं का. हा तर ते समभुज चौकोनात तसं आहे. समांतर चौकोनामध्ये काय करावं लागतं, समभुजासारख्या ना तिथं बी 4 अंतर काढायचे. 4 अंतर तिथं पण काढायचे. परंतु तिथं काय होतं, सम्मुख बाजूची माप सारखे ना. हे सारखं आहे ना, हे सारखं आहे ना. भूमितीमध्ये आकृती काढायची आधी. जिथं दिली असेल तिथली वापरायची, ती उपयोगात घ्यायची, काढत बसायचं नाही. जिथं दिली नाही तिथं काढायची, म्हणजे सोपं जात.